पाकिस्तानमध्ये पुन्हा दहशतवादी हालचाली दिसून आल्यात। याच पार्श्वभूमीवर भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला थेट आणि कडक इशारा दिलाय। सीमापार दहशतवाद अजूनही सक्रिय असून भारताची यावर बारकाईने नजर आहे, असं द्विवेदी म्हणाले आहेत। दरम्यान पाकिस्तानमध्ये सध्या 8 दहशतवादी तळं पुन्हा सक्रिय झाली असल्याची माहिती समोर आली आहे। यातील 2 तळं ही आंतरराष्ट्रीय सीमांजवळ आहेत, तर 6 तळं ही LOC जवळ आहेत। या तळांमध्ये 100हून अधिक दहशतवादी असल्याचं उघड झालंय। यामुळे भारतीय सैन्य सध्या हाय अलर्ट मोडवर आहे। भारताकडून ऑपरेशन सिंदूरमध्ये पराभूत होऊ नये पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना मोठी मागणी मिळते। पाकिस्तान इंडोनेशियाला 40 JF-17 लढाऊ विमान आणि शहापर किलर ड्रोन विकणार आहे। दोन्ही देशांमध्ये सध्या संरक्षण कराराची चर्चा सुरू आहे। हा करार पाकिस्तानसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। यामुळे पाकिस्तानच्या संरक्षण उद्योगालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी नुकतीच पाकिस्तानला भेट दिली होती। इराणमध्ये गेल्या 15 दिवसांपासून हिंसक निदर्शनं सुरू आहेत। इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या वृत्तसंस्थेनुसार हिंसाचारात आतापर्यंत 544 लोकांचा मृत्यू झालाय। यात 8 मुलांचाही समावेश आहे, तर 10,681 लोकांना ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान इराणची राजधानी तेहरानमधील एका रुग्णालयाबाहेर लोकांच्या मृतदेहांचा ढिगारा पडल्याचं दिसून आलं। या ढिगाऱ्यात काही लोक आपल्या कुटुंबियांच्या मृतदेहांचाही शोध घेत होते। दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी इराणच्या सध्याच्या परिस्थितीला दहशतवादी युद्ध संबोधलंय। देशव्यापी आंदोलनांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराण सरकारनं राजधानी तेहरानसह प्रमुख शहरांमध्ये प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं। हजारो सरकार समर्थकांनी रस्त्यावर उतरून इराणच्या धार्मिक नेतृत्वाला आपला पाठिंबा दर्शवलाय। यावेळी अमेरिका इस्रायल विरोधात हजारोंचा जनसागर रस्त्यावर उतरला होता। इराणच्या सरकारी टेलिव्हिजननं या रॅलीचं वर्णन अमेरिका आणि इस्रायल दहशतवादाविरुद्धचा उठाव असं केलंय। दरम्यान सरकारविरोधी निदर्शनांवर आम्ही नियंत्रण मिळवलं असल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी केलाय। इराणमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून खामेनेई सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे। या निदर्शनांदरम्यान सोशल मीडियावर खामेनेईंचा फोटो जाळून त्यांना सिगारेट पेटवणाऱ्या एका मुलीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। या महिलेच्या धाडसी कृत्यामुळे सोशल मीडियावर आणि एकूणच जगभरात मोठी खळबळ उडाली होती। या महिलेला आंदोलनाचा चेहरा मानला जात होता, मात्र हा फोटो 2023चा असल्याचं सत्य समोर आलंय। 2023 मध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर झालेल्या एका आंदोलनावेळी हा फोटो काढण्यात आला होता। अमेरिकेनं इस्लामिक रिपब्लिकवर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य आणि इस्रायलवर लक्ष केलं जाईल, इराणच्या संसदेच्या अध्यक्षांनी असा इशारा दिलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे। त्यानंतर इराणच्या संसदेत अमेरिका मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या। अमेरिकेच्या इशाऱ्यांना न जुमानता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले, तर दंगलखोरांना मदत करणाऱ्यांना देखील अल्लाचा शत्रू मानून मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल, असा इशारा इराण अटॉर्नी जनरल मोहम्मद मुवाहिदी आझाद यांनी दिलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यवसाय करणाऱ्या देशांवर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे। जो देश इराणसोबत व्यापार करेल त्याला अमेरिकेसोबतच्या व्यापारात 25% टॅरिफ आकारलं जाईल, असं ट्रम्प यांनी सोमवारी रात्री ट्रूथ सोशलवर पोस्ट करून सांगितलंय। तसंच हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू होईल, असे ट्रम्प म्हणाले। मात्र व्हाईट हाऊसकडून या टॅरिफबाबत अधिकृत दस्तऐवज जारी करण्यात आलेला नाहीये। दरम्यान इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनं सुरू असतानाच अमेरिकेकडून हा निर्णय घेण्यात आलाय। उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांवर टीका केली आहे। उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नवीन निर्बंध संघटना MSMTवर टीका केली आहे। या संघटनेला उत्तर कोरियानं बेकायदेशीर म्हटलंय। तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आड डोनाल्ड ट्रम्प जगावर आपली हुकुमशाही गाजवत असल्याचंही किम जोंग उन यांनी म्हटलंय। तर उत्तर कोरियानं MSMT संघटनेला तीव्र विरोध केला असून ही संघटना उत्तर कोरियावर 15 वर्षांसाठी निर्बंध लादण्याच्या तयारीत असल्याचंही समोर आलंय। अमेरिकेचे खासदार रँडी फाइन यांनी सोमवारी ग्रीनलँड ॲनेक्सेशन अँड स्टेटहुड ॲक्ट
या नावाचं नवीन विधेयक सादर केलंय. या विधेयकाचा उद्देश हा अमेरिकन सरकारला ग्रीनलँडला आपल्या ताब्यात घेण्याचा आणि नंतर त्याला अमेरिकेचं राज्य बनवण्यासाठी कायदेशीर अधिकार देणं हा आहे. जर हे विधेयक मंजूर झालं तर अमेरिकेला ग्रीनलँडला आपलं 51वं राज्य बनवण्याचा अधिकार मिळेल. दरम्यान हे विधेयक अजूनही फक्त सादर झालंय, ते हाऊस आणि सिनेट दोन्हीमध्ये मंजूर होणं बाकी आहे. रशिया आणि चीनचा प्रभाव रोखण्यासाठी हे पाऊल खूप महत्त्वाचं आहे, असं खासदार रँडी फाइन यांनी या दरम्यान सांगितलं. जागतिक स्तरावर टीका होत असलेलं एलन मस्क यांचं ग्रोक हे AI चॅटबॉट आता अमेरिकेच्या संरक्षण विभागात म्हणजेच पेंटागनमध्ये सामील होणार आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी याबाबत घोषणा केली आहे. या निर्णयानुसार ग्रोक आणि गुगलचे AI इंजिन पेंटागनच्या वर्गीकृत आणि अवर्गीकृत नेटवर्कवर लष्करी डेटा विश्लेषणासाठी वापरले जातील. हे चॅटबॉट कोणत्याही वैचारिक अडथळ्यांशिवाय लष्करी मोहिमांमध्ये मदत करेल. गेल्या 2 दशकांचा युद्धविषयक गुप्त डेटा या AI सिस्टीमला दिला जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान रशियानं F-16 विमान पाडल्याचा दावा केलाय. यामुळे एकाच वेळी युक्रेन आणि अमेरिका या दोन्ही देशांना मोठा झटका बसलाय. युक्रेनियन सशस्त्र दलांनी चालवलेलं अमेरिकन बनावटीचं F-16 लढाऊ विमान रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान लढाईत पाडण्यात आलंय. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीनं युक्रेनियन F-16 विमानाला शोधून काढलं. त्यानंतर 2 क्षेपणास्त्रांचा वापर करून ते विमान नष्ट केलं, अशी माहिती रशियन लष्करी कमांडरनं दिली आहे. युक्रेननं मात्र रशियाच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. बांगलादेशात हिंदूंवरील हिंसक अत्याचार अजूनही सुरूच आहेत. 11 जानेवारीला समीर दासची जमावानं मारहाण करत हत्या केली आहे. हत्येनंतर उपजिल्हा रुग्णालयाबाहेर समीर दासचा मृतदेह आढळून आलाय. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हे प्रकरण जबरी चोरी आणि हत्येचे आहे. सध्या तपास सुरू असून अजून कोणालाही अटक झालेली नाहीये. डिसेंबर महिन्यात हिंदूंविरोधात हिंसाचारास सुरुवात झाली होती आणि 18 डिसेंबरला बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यात दीपूदासची जमावानं बेदम मारहाण करून हत्या केली होती. त्यानंतर सुरू झालेलं हत्येचं सत्र हे अजूनही थांबलेलं दिसत नाहीये. चीननं पुन्हा एकदा भारताविरोधात कुरापत काढली असून जम्मू काश्मीरमधील शख्सगाम खोऱ्यात रस्ता बांधणीचं अवैध काम सुरू केलंय. हा भाग आमचाच असून इथं पायाभूत सुविधा उभारण्याचा आम्हाला अधिकार आहे, असा उर्मट दावा देखील चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलाय. यावर भारतानं तीव्र आक्षेप घेत चीनच्या नियंत्रणाला अवैध ताबा म्हटलंय. भारताचे परराष्ट्र प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलंय की जम्मू काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि या परिसरात चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत होणारे कोणतेही परदेशी बांधकाम हे भारत कधीही मान्य करणार नाही. भारतानं यापूर्वी चीनच्या या भूमिकेचा कडक शब्दात निषेध केला होता. भारत आणि चीनमधील राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळानं नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयाला भेट दिली आहे. CPCच्या उपमंत्री सुन हैयान यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाचं स्वागत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी केलं. या बैठकीत दोन्ही सत्ताधारी पक्षांमधील संवाद, समन्वय आणि परराष्ट्र धोरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे पक्षीय स्तरावर संवाद सुरू होणं हे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या मेजर स्वाती शांताकुमार यांनी आपल्या कामगिरीनं देशाची मान उंचावली आहे. लैंगिक समानता वाढवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 2025चा प्रतिष्ठित संयुक्त राष्ट्र शांतिरक्षा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. स्वाती यांच्या या यशानं माता पिता भारावून गेलेत. तिनं हवाई दलाची संधी सोडून लष्कराची निवड केली होती. आज तिचा अभिमान वाटतोय, असं त्यांचे वडील शांताकुमार म्हणाले. तर सुरुवातीला भीती वाटली तरी तिच्या जिद्दीला सर्वांनी पाठबळ दिलं, अशा भावना तिच्या आईंनी व्यक्त केल्या. कॅनडामधील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. 2023 मध्ये टोरंटो विमानतळावरून 180 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने चोरीला गेलं होतं. प्रोजेक्ट 24K नावाच्या एका सुरू असलेल्या तपासाअंतर्गत 43 वर्षीय अरसलान चौधरीला टोरंटो पियर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. तो दुबईहून कॅनडाला परतत असताना त्यालाही अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी एक आरोपी भारतात असल्याचाही दावा करण्यात येतोय.
दरम्यान एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे. स्विगी आणि झोमॅटोच्या 10 मिनिटांच्या डिलिव्हरीला आता ब्रेक लागलाय. 10 मिनिटात होणारी डिलिव्हरी आता बंद झाली आहे, कारण गिग कामगारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. डिलिव्हरी कामगारांच्या सुरक्षेसाठी सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतलाय. कामगार मंत्रालयानं 10 मिनिटांच्या डिलिव्हरीवर बंदी घातली आहे. पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. जम्मू काश्मीरमधील 5 सरकारी कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नोकरीवरून बडतर्फ करण्यात आलाय. या सर्वांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISIनं पेरले असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी संबंध समोर आल्यानंतर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ही कारवाई केली आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांचे लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध होते. दरम्यान बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एक शिक्षक, एक लॅब टेक्निशियन, ड्रायव्हर, असिस्टंट लाईनमॅन आणि वन विभागाचा एक फील्ड वर्कर यांचा समावेश आहे. या 5 जणांना नोकरीवरून काढण्यात आलं. प्रयागराज माघ मेळ्यात उभारलेल्या एका नारायण शुक्ला धाम शिबिरात आग लागली आहे. यात 15 तंबू आणि 20 दुकानं जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्यानंतर शिबिरातील लोक जीव वाचवून पळत होते. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान पोलिसांनी बचाव कार्य सुरू केलंय. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात. तर आग लागण्यामागे शॉर्ट सर्किटचा अंदाज वर्तवण्यात येतोय. सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर कठोर टिप्पणी केली आहे. मुलं किंवा वृद्धांना कुत्र्यांनी चावल्यानं किंवा ते जखमी झाल्यानं किंवा त्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रत्येक प्रकरणात आम्ही राज्य सरकारांकडून मोठं नुकसान भरपाई मिळवून देऊ, कारण त्यांनी गेल्या 5 वर्षात नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी काहीही केलं नाही, अशा शब्दात न्यायालयानं खडेबोल सुनावलेत. तसंच भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांची ही जबाबदारी निश्चित केली जाईल, असंही न्यायालयानं म्हटलंय. जर तुम्हाला या प्राण्यांवर इतकं प्रेम येत असेल तर त्यांना तुमच्या घरी का घेऊन जात नाही, असं यावेळी न्यायालयानं सुनावलंय. राजधानी दिल्लीत थंडीचा मोठा कडाका जाणवतोय. दिल्ली आणि NCR सह संपूर्ण उत्तर भारतात सध्या तीव्र थंडी आहे. IMDनं 13 जानेवारीला पंजाब, जम्मू, हरियाणा आणि दक्षिण उत्तराखंडमध्ये दाट धुक्याचा इशारा जारी केलाय. यामुळे अमृतसर विमानतळ आणि जम्मू विमानतळ दाट धुक्यात हरवून जाण्याची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंदीगड आणि उत्तराखंड सध्या थंडीच्या लाटेत आहेत. राजस्थानमध्ये तर अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे गोठणबिंदूच्या खाली गेलंय. मला हिंदू असल्याचा गर्व आहे. आम्ही कधीही कोणाला गुलाम केलं नाही, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात केलंय. लखनौमध्ये स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सनातन धर्मानं नेहमीच मानवतेच्या कल्याणाचा मार्ग दाखवला, म्हणून मी अभिमानानं घोषित केलं की मी हिंदू आहे, असं यावेळी योगी आदित्यनाथ म्हणालेत. भारताची जेनझी पिढी सर्जनशीलता आणि ऊर्जेनं ओतप्रोत असून त्यांच्या सामर्थ्यावर सरकारचा पूर्ण विश्वास आहे. तरुणांनी जोखीम घेण्यास डगमगू नये. सरकार त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. विकसित भारत युवा नेतृत्व संवादाच्या समारोप प्रसंगी नरेंद्र मोदी बोलत होते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदींनी तरुणांना राष्ट्र सर्वप्रथम या भावनेनं काम करण्याचं आवाहन केलंय. लॉर्ड मॅकोले यांनी रुजवलेली गुलामीची मानसिकता झटकून टाका, असं सांगत पंतप्रधान म्हणाले की देशात गेल्या दशकात सुरू झालेली रिफॉर्म एक्सप्रेस आता युवा शक्तीच्या जोरावर धावते. भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागल्यानं रुग्णालयातील हृदयविकार विभागात त्यांची भरती करण्यात आली. दरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि काळजी करण्याचं कोणतंही कारण नाहीये. त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहितीची वाट संपूर्ण देश पाहत असून डॉक्टरांचं पथक त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून आहे. ईडीनं सोमवारी ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. TMCचे IT प्रमुख आणि राजकीय सल्लागार
प्रतीक जैन यांच्या घर आणि कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात घडलेल्या 17 गुन्ह्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी ईडीनं केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, डीजीपी आणि कोलकाता पोलीस आयुक्तांनी छाप्यात अडथळा निर्माण केला, पुराव्यांची छेडछाड करण्यात आली, महत्त्वाचे दस्तऐवज हिसकावून घेण्यात आले आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना धमकावण्यात आले. शोध मोहिमेतून बेकायदेशीरपणे आणि जबरदस्तीने नेण्यात आलेले सर्व इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, स्टोरेज मीडिया आणि दस्तऐवज जप्त करून सील करण्यात आले. भारतीय संरक्षण क्षेत्रातून एक मोठी आणि अभिमानास्पद बातमी समोर येते. अहिल्यानगरमधील केके रेंज इथे डीआरडीओनं स्वदेशी बनावटीच्या अँटी टँक गाइडेड मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली आहे. हे तिसऱ्या पिढीतील अत्याधुनिक क्षेपणास्त्र फायर अँड फॉरगेट या तत्वावर काम करतं, ज्यामुळे शत्रूच्या धावत्या रणगाड्याचाही हा अचूक वेध घेऊ शकतो. विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र वजनानं हलकं असल्यानं भारतीय जवान ते सहजपणे कुठेही वाहून नेऊ शकतात. या यशस्वी चाचणीमुळे भारतीय लष्कर आता अधिक स्वयंपूर्ण आणि शक्तिशाली झालंय. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या यशाबद्दल शास्त्रज्ञांचं विशेष अभिनंदन केलंय. पंजाबमधील अमृतसर येथील एका हॉटेलमध्ये पतीनं एनआरआय पत्नीची हत्या केली आहे. सोमवारी दुपारी महिलेचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळून आलाय. महिला सुमारे एका आठवड्यापूर्वीच पतीसोबत कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाहून आली होती. पती बराच वेळ हॉटेलमध्ये परत न आल्यानं आणि खोलीत कोणतीही हालचाल नसल्यानं हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला, पण आतून कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं आणि दरवाजा तोडण्यात आला. महिलेचा मृतदेह त्यानंतर पलंगाखाली पडलेला दिसून आला. तिच्या पोट, मान आणि शरीराच्या अनेक भागांवर धारदार वस्तूनं वार करण्यात आले होते. मृत महिलेच्या भावाचा आरोप आहे की पतीनं चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या केली आहे. राजधानी दिल्लीत सराई काले खानकडे जाणाऱ्या रिंग रोडवर एका कारचा भीषण अपघात झालाय. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार थेट दुभाजकाला जाऊन धडकली. अपघातात एका 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील इतर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्यानं त्यानंतर कार हटवण्यात आली. अपघातानंतर कारचा चक्काचूर झाला होता.